हे महत्त्वाचं आहे, पण आपल्या शासनानं आज तागायत या विषयाकडे चांगलं लक्ष दिलेलं नाही. आपल्या त्या महापूर येत आहेत तर नद्याच्या उगमापासून येत आहेत आणि इकडं आपल्या लक्ष वेळ येत नव्हती का, पाणी येत होतं आणि वाहून जात होतं. पण आलमट्टीची उंची 2003 साली वाढवायला चालू केलं आणि वाढवली आणि त्यावेळेस पाणी साठवायला चालू केलं. 5 साली मग मोठं पाणी अडवलं त्याने आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान झालं. 5 तर पुन्हा 19ला इतकं मोठं नुकसान झालं. 3 आठवडे पाणी होते. 3 आठवडे आमची गावाच्या गाव आम्हाला उचलून बाहेर ठेवावं लागली आणि तिथं इतकं मोठं पाणी असताना सुद्धा अगदी सांगलीच्या स्टेशन चौकात पाणी आलं होतं. सांगलीच्या मारुती चौकात सगळी कापड दुकानं भिजली होती, बुडली होती. आणि ह्याच्या एक ब्रह्मणा म्हणून गाव आहे, तिथले 18-19 लोक जन्मच सामान्य गेली. ती काढू शकलं नाही शासन, पण मिली तिथं अनेक जणांना मिली, पण शासन तिथं काही मदत होऊ शकलं नाही. आणि पुन्हा 22 साली आल्या, पण शासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही. मग आम्ही अंकली फाट्या मोठं आंदोलन केलं. या आंदोलनात दखल घेऊन शासनानं आम्हाला मंत्री महोदयानं बोलवलं, आमची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला एक सांगितलं की आम्ही कोर्टात जातोय. पण मी म्हणलो तुम्ही अजून कोर्टात गेलेलं नाही, आज सगळ्यात गेलेलं नाही. मुख्यमंत्री महोदयाने एक केलं की आम्ही हे टपाल लिहून त्यांना कळवले, म्हणजे कर्नाटकला कळवले उंची वाढवू नये हे कळवले, पण त्यांनी दाद दिलेली नाही. कळवून सुद्धा कर्नाटक शासनानं काय कळवलं आपल्याला की आमचं पाणी आम्ही अडवणार, आमच्या शेतीची व्यवस्था मला केली पाहिजे, आम्हाला केली पाहिजे. तुमच्या शेतीचं पाणी जास्त होतं ना, नुकसान होतं, तुमचं तुम्ही बघा. इतक्या घमिडीत ते बोलले का आमची उंची आमची एक हे आहे. ह्या अशा पद्धतीनं शासन ऐकत नाही, कर्नाटक शासन ऐकत नाही. आपल्या शासनानं सुप्रीम कोर्टात जावं, गेल्याशिवाय शासन ऐकत नाही आणि उंची थांबत नाही. आज सुद्धा आता मागच्या आठवड्यातच आता कृष्णा, वारणा आणि पंचगंगाला महापूर नव्हते, असं सुद्धा म्हणजे त्या दत्ताच्या देवळामध्ये पाणी गेलं. का पाणी गेलं? महापूर पाणी आलं कुठं? मागं हिंपगी आणि आलमट्टी या धरणाच्या फूग आली आणि त्यामुळे म्हणजे देवळात पाणी गेलं आणि सगळी वाहतूक बंद झाली. म्हणजे पाणी ह्या वाहतुकीमुळे, ह्या फुगीमुळे ते सिद्ध झालेलं आहे. आता ह्या महिन्यात सिद्ध झालं आहे, मागच्या आठवड्यात सिद्ध झालेलं आहे. आणि आपण अजून कोर्टात गेलो नाही. आपण म्हणतो बाबा इकडं जातो, पाणी वळवतो. पाणी वळवणं सोपं नाही. मागच्या आठवड्यात नर्मदा बचाव समिती अध्यक्षा की त्या बोलल्या की पाणी वळवू शकत नाही तुम्ही आणि वळवायचं त्या डोक्याचा विषय घेऊन. माझी आता एकच शासनाला विनंती आहे की तुम्ही थांबवू शकताय, पण कोर्टात गेल्यानंतर थांबवू शकताय. सुप्रीम कोर्टात जावं शासनानं आणि हे पाणी म्हणजे उंची वाढवायला थांबावं. आज 519 मीटर उंची असताना सुद्धा आमचं इतकं मोठं नुकसान झालेलं होतंय आणि 524 मीटर झाल्यावर आमच्या तिन्ही जिल्ह्यातली गावाच्या गाव उचलून जातील, शेती सोडावं लागेल, इतकी वाईट अवस्था होईल. माझी विनंती महोदयांना एकच आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं आणि त्याला थांबावं. ह्याच उपाय, याच्या वेगळा उपाय नाही. शासनाची भूमिका अतिशय स्पष्टपणे मी मांडलेली आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या या सगळ्या दाव्यामध्ये आपलं सरकार त्यामध्ये अगोदर आहेच आहे. आपण प्रत्यक्ष आपल्या लिगल ॲडवायझर जे आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्यावेळी सुनावणी सुरू होईल त्यावेळी आपल्या राज्य सरकारची भूमिका आपण मांडणारच आहोत. सभापती महोदय, आता स्पेशल काउन्सिल आपण नेमले, त्यांनी राज्य सरकारला केलेल्या सूचनेप्रमाणे आपण कार्यवाही करतोय. त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये अतिशय बारकाईनं या विषयाकडे आणि गांभीर्यानं पाहत आहे. माझ्या सन्मानित सदस्यांना मी सांगू इच्छितो. पण आणि दुसरं, गेले 2 वर्ष झाले, या वर्षीसुद्धा अतिशय या पुरावर नियंत्रण ठेवण्याकरता आणि पूरसदृश परिस्थितीमध्ये अधिक आपण म्हणतात ते गावबाधित होऊ नयेत, शहरामध्ये पाणी येऊ नयेत, या बाबतीमध्ये उपाययोजना आपण करतोच आहे. हिप्परगी बॅरेज आहे, त्याच्यातून काही प्रश्न निर्माण होत होते. आज हिप्परगी बॅरेज पूर्णपणे आपण आता एम्प्टी केलेलं आहे. आपल्या विनंतीप्रमाणे तिला जे पाणी अडवलं जायचं त्यामुळे फुगवट आणखीन व्हायचा. हिप्परगी बॅरेजला सुद्धा आता पाणी आपण अडवलेलं नाही. त्यासाठी कर्नाटक सरकारनं त्याकरता आपलं सहकार्य केलेलंच आहे. आणि आजही आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 1 लाख क्युसेक्सनी सुरूच आहे. पाण्याचा विसर्ग जो आज त्यांच्यामध्ये आवक 80,000 क्युसेक्स प्रमाणे होते आणि विसर्ग 1 लाखपर्यंत विसर्ग होतोय. अशा प्रकारचं एक चांगलं नियोजन आज आपले स्वतंत्र अधिकारी आपण त्यासाठी नेमलेले आहेत. सांगलीचे अधीक्षक अभियंता या सगळ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण करता एक नोडल ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. मी म्हटल्याप्रमाणे सभापती महोदय, ड्रोनचा वापर आपण यावर्षी पहिल्यांदा करतोय आणि त्यामुळे सन्मानित सदस्यांची चिंता बरोबर आहे. पण सरकारच्या उपाययोजनासुद्धा या बाबतीमध्ये अधिकाधिक लोकांना त्या बाबतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल, पुरामुळे लोकांचं नुकसान होणार नाही
ह्याकरता सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही अतिशय या बाबतीमध्ये सर्वोच्च प्राधान्य या विषयाकरता सभापती महोदय आपण दिलेलं आहे.